हॅलो, तुमच्यासाठी एक मी सुंदर गोष्ट आणलेली आहे. दोन मित्र असतात, म्हणजे एकदम मित्र नसतात, असेच गावातले असतात, पण दोघा असे चांगले ओळखी असते. तर एक असते शिकलेला आणि एक असते अनाडी. तर जो अनाडी असतो तो असं दिवसभर भटकत राहायचा, आणि जो शिकलेला असतो तो कुठून कामावरून आला किंवा कुठून आला तर तो आपला पुस्तक घेऊन बसायचा. तर पुस्तक अभ्यास करायचा तो. तर तो अनाडी एक दिवस आला, तर तो बसलेला असते असं बाहेर, झाड असते त्या झाडाखाली खुर्ची टाकून तो पुस्तक घेऊन बसलेला असते. तर तो आला, अनाडी असतो. काय बोलते, जेव्हा बघेल तेव्हा तुझ्या हातात पुस्तकच असते, तुला दुसरं काय नाही का बोलते, अख्खा दिवस पुस्तकच वाचत राहते, काय भेटते त्याच्यात? तर तो सांगते, अरे शिक्षण आहे तो, आणि त्याच्यावर तर मी आज चांगल्या नोकरीवर हा, चांगला म्हणजे चांगला आहो मी, तुझ्यासारखा नाही दिवसभर इकडे तिकडे भटकत राहते, आईबापाच्यावर खाते. तर बोलते, हा ती खरी गोष्ट आहे, पण शिकलेला आहे तर काय फायदा त्या शिक्षणाचा, बोलते. अच्छा, मला एक उत्तर सांगेल का, तू शिकलेला आहे तर? सांगते, सांगेल मी, का नाही सांगणार, पण तुला तरी येते का उत्तर? तर मला येते. तर असं सांग, बोलते, सूर्य कुठून उगवते, पूर्वेला का याला आपले, हां, पूर्वेला का दक्षिणला? तर तो बोलते का पूर्वेला. बघ तुझा शिक्षण काय कामाचा, बोलते. दक्षिणला उगवते सूर्य आणि तू पूर्वेला सांगते. तर तुझा तो सांगते, तुला त्याचा अर्थ तरी माहीत आहे का? उत्तर आणि दक्षिण तुला माहीत आहे का? तर हां, का नाही माहीत, सांगते. दुनियाला माहीत आहे, तर मला का नाही माहीत मिळत? तेच तर शिक्षणात आणि अनाड्यात खूप फरक असते. तर अशी त्यांची झिगझिग चाललेली असते. तर तेवढ्यात एक तिसरा माणूस आलेला असते. तो तिसरा माणूस काय बोलते, बोलते, कशाला तुम्ही दोघंजणं भांडत आहे, बोलते. झिकझिक जे कुठल्या विषयावर भांडत आहे? तर तो शिकलेला असते, तो सांगते, बघा ना सर, बोलते, हा बोलते का दक्षिणला म्हणजे सूर्य दक्षिणला उगवते, आणि मी सांगते पूर्वेला उगवते. तर सांगते, ठीक आहे, काय रे तुझं काय म्हणणं आहे, त्याला सांगितलं. नाही, बोलते ना, सूर्य दक्षिणला उगवते, हा सांगते पूर्वेला. याच्या शिक्षणाचं काय काम? शिक्षण याचं सगळं डोक्याच्या वरून गेलेलं आहे, सांगते, काय येत नाही याला. ठीक आहे, बोलते, चल, नाही येत तर नाही येत, चल, बोलते, मी सांगते आता आणि तुम्ही ऐका. तू पण नको बोलू ना, तू पण नको, तुझा बी बरोबर आहे आणि तुझा बी बरोबर आहे, दोघा ज्याच्या ज्याच्या जाग्यावर एकदम परफेक्ट आहेत. तर आता मी सांगते. तर त्या शिकलेल्याला सांगते का, तू कशाला ह्याच्या मागे लागलाय, बोलते. त्यांनी सांगितलं, इथून निघते सूर्य, तर आपण सांगायचं इथून निघते, कारण काय खुदा के पुढे नाही, अनाड्याच्या पुढे खुदा ऑफिस. तर बोलते, काय ह्याचा अर्थ काय होते? तर बोलते, तो अनाडी आहे, त्याला जेवढं येते तेवढं तो सांगते. तर तू शिकलेला आहे, तर तू ह्याच्यापुढे कुठे डोकाफोड करते, बोलते. तू शिकलेल्याबरोबर लाग ना, ह्याच्याबरोबर लागून काय फायदा, त्याला काय त्याचा अर्थ समजणार नाही. तेव्हा तो सांगितलं, हां बरोबर आहे, सांगते, अनाडी तो अनाडी, शिकलेला तो शिकलेला. शिकलेल्या माणसाला सगळं माहीत असते, आणि ह्याला काय माहीत, हा नुसतं उगीच कोणी काय सांगितलं त्याच्यावरून हा चाललाय. तर ही होती माझी गोष्ट, आणि कशी वाटली कमेंट करा, छोटासा प्याराचा कमेंट करा, आणि लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा.